चित्रपट हा मराठी सिनेमा ऑस्करसाठी पाठवत असल्याचं आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण असे युग वारंवार येणार आणि आपली मुलं असे दर्जेदार सिनेमे बनवत राहतील अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी दिली आहे। तर त्याच वेळेस राज ठाकरेंनी सहपरिवार गणपतीचं दर्शन घेतल्यावर दुष्काळग्रस्तांसाठी नामा फाउंडेशनच्या आर्थिक साठी मदत केलेली आहे। तर दुसरीकडे राज आणि उद्धव एकत्र येणार असतील तर चांगलीच गोष्ट आहे अशी भावना नाना पाटेकरांनी व्यक्त केली आहे। मराठीमधले सिनेमे इतके छान क्वालिटीचे यायला लागलेले तर हे आता काही वारंवार होत राहणार आहे, त्याचं आश्चर्य वाटून घेऊ नका। पण खरंच इतक्या छान पद्धतीचे मराठी यायला लागले आहे। नवीन मुलं इतकं सुंदर काहीतरी करतायत, त्यांचं परसेप्शन बदललेलं आहे, विचार बदललेला आहे। जुने अतिशय बुरसटलेले विचार नाही आहेत, त्या पायवाटा सगळ्या मळवटलेल्या सोडून दिलेल्या आहेत त्यांनी। त्यामुळे अभिनंदन। त्यांनी त्याच्या बाजूने काय मदत केली ती सांगायचं नाही असंच ठरवलं। त्यांनी सांगितलं नाना हे बोलायचं नाही, त्यामुळे ते पैसे त्यांनी दिले, काय द्यायचं तो करतोच। राजा तसाच आहे आणि त्याची तीच पद्धत आहे, त्यामुळे तो करतो। आणि राजा काही कुठला पॉलिटिकल माणूस म्हणून मला माहिती नाही आहे, तो माझा धाकटा आहे म्हणून मी उनका जिस दिन उनको लगेगा नहीं साथ में मिलके करना है, साथ में मिलके करेंगे। अब ये उन पर बनता है ना, उनको मिलाने की पहल करेंगे। अरे नहीं यार, वो क्या है, जब मिलना चाहेंगे तो वो खुद मिलेंगे, वो तो किसको बीच में जाने की जरूरत है।